आयएएस अधिकारी पूजा खेडेकरचा आता ओबीसी जात सर्टिफिकेट संशयाच्या घेऱ्यात। दिव्यांग कॅटेगरीतील निवडीवरही प्रश्नचिन्ह। पीएमओ कार्यालयानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाचा मागवला आहे अहवाल। मनोज जरांगेंची बीडमध्ये शांतता रॅली आणि जाहीर सभा। राज्य सरकारचं शिष्टमंडळ हैदराबाद येथील गॅजेटचे कागदपत्र घेऊन महाराष्ट्रात दाखल। जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भेगा काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याचा भागही उखडला। विरोधकांच्या टार्गेटवर सरकारचे दावे। कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला। हाजी अली ते वरळी सिलिंग प्रवास वेगवान होणार। सिलिंगला जोडला जाणारा रस्ता 2 आठवड्यात पूर्ण होणार, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। पंढरपूर वारीसाठी धावणार 5000 एसटी बसेस। शनिवारपासून एसटीच्या फेऱ्या सुरू होणार। 40 जणांनी गाडी बुक केली तर थेट घरपोच एसटी सेवा मिळणार। बोपोडी हिट अँड रन प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर। आरोपीनं गाडीला भरधाव वेगात ओव्हरटेक केल्याचं स्पष्ट। अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। तुकोबांची पालखी आज निराळ नदीकाठच्या सराटीत मुक्कामी, तर माऊलींच्या पालखीचा नातेपुते इथे मुक्काम। 1 लाखाहून अधिक विद्यार्थी अजूनही 11वीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेतच। दुसऱ्या गुणवत्ता यादीत फक्त 73,000 विद्यार्थ्यांनाच प्रवेश। चीनाचे अवशेष रेकॉर्ड रूममध्ये। ट्रायल कोर्टात सीबीआयच्या अवशेषांसंदर्भात माहिती। अवशेष पुरावे म्हणून सादर केले जाणार नाहीत, सीबीआयचं स्पष्टीकरण। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता नाही। सूत्रांची माहिती। दुबई किंवा श्रीलंकेत सामने घेण्यासाठी बीसीसीआय विनंती करणार।